विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेला आपण गरिबी आणि विकास याची माहिती पाहिली. तर आजच्या तासिकेला आपल्याला बघायचे भारतातील गरिबी आणि विकास. तर भारतातील गरिबी आणि विकास हे पाहण्याच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी आपण थोडी पाहू. कारण आपण पाहतो की इंग्रजांनी आपल्यावर 150 ते 250 वर्ष हे राज्य केलेलं आहे. परंतु इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारत हे जगातील सर्वात संपन्न असं राष्ट्र होतं, सर्वात श्रीमंत असं राष्ट्र होतं, विपुल अशी साधन संपत्ती होती आणि त्यामुळे भारतातून सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जात होतं. म्हणजे एवढी संपन्नता ही भारतामध्ये होती. आणि जगामध्ये एवढा संपन्न असलेला देश ज्यावेळी इंग्रज भारतातून गेले त्यावेळी हाच देश जगातील सर्वात गरीब देश म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणजेच त्या ठिकाणी 150 ते 250 वर्ष इंग्रजांनी आपलं आर्थिक शोषण हे अतिशय मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि त्यामुळे तेव्हापासून गरिबीचा जो कलंक आहे तो गरिबीचा कलंक भारताचा अजूनही दूर झालेला नाही. आणि म्हणून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत सरकारने देशातली गरिबी कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या आर्थिक विकासाच्या योजना आखल्या, गरिबी निर्मूलनाच्या योजना आखल्या, गरिबांसाठी विविध कार्यक्रम आखले, रोजगार हमीसारख्या योजना निर्माण केल्या, गरिबांसाठी स्वस्त धान्याची योजना ही निर्माण केली. हे करत असतानाच आर्थिक विकासाला सुद्धा जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न हा भारताने केलेला आहे. आणि त्या प्रमाणात भारताने आपला आर्थिक विकास हा साध्य करण्याचा प्रयत्न हा कसोशीने केलेला आपल्याला दिसतो. परंतु तरीसुद्धा भारताची आर्थिक विषमता जगात सर्वाधिक म्हणजे 18.8% आहे. म्हणजेच पाकिस्तान आणि बांगलादेश हे जे अविकसित राष्ट्र आहेत, ह्या अविकसित राष्ट्रापेक्षाही आर्थिक विषमतेमध्ये भारताची जी अवस्था आहे ती अवस्था वाईट आहे. आणि एवढी वाईट अवस्था होण्याचं कारण जे आहे ते म्हणजे शासनाच्या ज्या काही आर्थिक विकास योजना आहेत त्या आर्थिक विकास योजनेचा फायदा हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणामध्ये घेतला. म्हणजेच सरकारच्या आर्थिक विकास योजना या सामान्य लोकांपर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत या पोहोचल्याच नाहीत. म्हणजे ठराविक लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि त्यामुळे श्रीमंत लोक हे अधिक श्रीमंत होत गेले आणि गरीब हे अधिक गरीब बनत गेले. आणि त्यामुळे भारतातील जे आर्थिक विषमतेचं प्रमाण आहे ते आर्थिक विषमतेचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत गेलं. आणि त्यामुळे समाजामध्ये आहे रे आणि नाही रे असे 2 वर्ग निर्माण झाले. म्हणजे एकीकडे एवढे श्रीमंत लोक की त्यांच्याकडे आपण काय काय खावं हा प्रश्न, तर दुसरीकडे एवढी गरिबी तर त्यांच्यासमोर असलेला जो प्रश्न आहे तो म्हणजे काय खावं. म्हणजे एवढी जी आर्थिक विषमता आहे ही आर्थिक विषमता ही आपल्याला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा ही आपल्याला पाहायला मिळते. कारण शासकीय योजनांचा जो फायदा आहे तो शासकीय योजनांचा फायदा आजही आपण ठराविक लोकच जास्त प्रमाणामध्ये घेताना दिसतात. सामान्य लोकांपर्यंत त्या योजना पोहोचत नाहीत. तरीसुद्धा अलीकडच्या काळामध्ये भारत सरकारने ज्या जनतेसाठीच्या योजना आहेत त्या जनतेच्या प्रत्यक्ष पदरात पडाव्यात म्हणून ऑनलाईन पद्धतीचा वापर हा मोठ्या प्रमाणात केलेला आहे. कॅशलेस व्यवहारावर जास्त भर दिलेला आहे. जनधन खाती ही उघडण्यात आलेली आहे. त्यामुळे शासकीय योजना ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर, गरिबांच्या खात्यावर ह्या प्रत्यक्षरित्या ह्या आता जमा होऊ लागलेल्या आहेत. म्हणजेच दलालाशिवाय ज्या योजना आहेत त्या योजना आता जनतेपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून भारताने आपल्या राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आर्थिक विकास करत असताना
राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड न करता आपली जी विकास धोरणं आहेत ती विकास धोरणं स्वतंत्रपणे राबवणे. आणि म्हणून आपण अलीकडचं चीनचं उदाहरण जर घेतलं तर भारत आणि चीन यांचे जे राजकीय संबंध आहेत ते राजकीय संबंध बिघडले आणि त्यामुळे भारताने ज्या चिनी वस्तू आहेत त्या चिनी वस्तूवर बहिष्कार टाकायला सुरुवात केली. अनेक प्रकारचे ॲप्स चिनी ॲप्स बंद केले आणि चीनसोबत झालेले अनेक करार हे भारताने सुद्धा रद्द केलेले आहेत. म्हणजेच आपलं सार्वभौमत्व हे टिकून राहावं यालाच महत्त्व ही शासन संस्था आपल्याला देताना दिसते. आणि म्हणूनच त्या ठिकाणी भारताला आपला जो आर्थिक विकास आहे तो आर्थिक विकास करण्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात यश आलेलं आपल्याला दिसतं. परंतु तरीसुद्धा भारतातील गरिबीचं आपण कारण जर बघितलं तर शेती हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. कारण शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाते आणि हा जो कणा आहे हा कणाच मोडलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच भारतीय शेतीची जी अवस्था आहे ती अवस्था अतिशय वाईट असलेली दिसते. एक तर भारतीय शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाने साथ दिली आणि उत्पादन जर वाढलं तर त्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही आणि शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्चापेक्षाही कमी किंमत ही शेतकऱ्यांना मोजावी लागते. त्याचबरोबर वाढत्या खतांच्या किमती, रासायनिक खतांच्या किमती, त्याचबरोबर जी कीटकनाशके आहेत त्यांच्या वाढलेल्या किमती, बोगस बी बियाणे आणि प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये शेतीमालाला कमी मिळणारा भाव यामुळे शेतीची जी अवस्था आहे ती भारतीय शेतीची अतिशय दयनीय अवस्था झालेली दिसते. आणि त्यामुळेच आपण दररोज पेपरला वाचतो की अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली जीवनयात्रा ही आर्थिक विवंचनेमधून ही संपवलेली आहे. अनेक प्रकारच्या आत्महत्या हे शेतकऱ्यांच्या आपल्या देशात होताना आपल्याला दिसतात. म्हणजेच भारतीय शेती ही अत्यंत वाईट अवस्थेमधून जाते आणि ज्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते तो देश हा मागासलेला समजला जातो. आणि म्हणूनच शेतीवरचं जे अवलंबित्व आहे ते अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि उद्योगधंद्याची वाढ करण्यासाठी भारत सरकारने त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये शेतीवरील लोकांचा जो भार आहे तो 75% होता. म्हणजे 75% लोक हे शेतीवर अवलंबून होते. त्यानंतर ते प्रमाण 65% आलं आणि आज आपण जर बघितलं जागतिकीकरणानंतर तर आज शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण फक्त 43% एवढं आहे. म्हणजेच जागतिकीकरणानंतर उद्योगधंद्याचं जे प्रमाण आहे ते उद्योगधंद्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं. उद्योगधंद्याचा विकास झाला आणि त्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्यामुळे साहजिकच शेतीवरचं जे अवलंबून राहण्याचं प्रमाण आहे ते प्रमाण कमी झालेलं आहे. त्याचबरोबर भारतीय शेतीचे वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक प्रकारचे तुकडे होत गेले आणि ते लहान लहान तुकडे झाल्यामुळे शेतीची जी उत्पादकता आहे ती शेतीची उत्पादकता सुद्धा ही कमी झालेली दिसते. आणि म्हणून ज्या देशाची अर्थव्यवस्था ही उद्योगधंद्यावर आधारलेली असते ते देश हे विकसित असतात. आणि म्हणून आपण अमेरिका, जपान, रशिया यासारखे देश जर बघितले, चीन, तर हे देश उद्योगधंद्यावर जास्त आधारलेले आहेत. उद्योगधंद्याचा विकास त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात झालेला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी ते देश हे विकसित देश म्हणून ओळखले जातात. परंतु भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असल्यामुळे अजूनही भारत हा विकसनशील देशाच्या रांगेमध्येच असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे ही गरिबी दूर करण्यासाठी भारत सरकारने विविध प्रकारच्या योजना आखल्या. त्या योजना गरिबापर्यंत कशा पोहोचतील, त्याचा लाभ गरिबांना, शेतकऱ्यांना कसा होईल, त्यासाठी सातत्याने प्रयत्न हा केलेला आहे. आणि त्यामुळे गरिबी दूर करण्यात भारताने जगामध्ये सर्वात आघाडी आपल्याला घेतलेली दिसते. आणि म्हणून संयुक्त राष्ट्र कार्यक्रम आणि ऑक्सफोर्ड मानव विकास पुढाकार यांनी 2018 मध्ये दारिद्र्य निर्देशांक जारी केला, जागतिक दारिद्र्य निर्देशांक.
आणि तो जो जागतिक दारिद्र्य निर्देशांक आहे त्या निर्देशांकाच्या अहवालानुसार 2005 ते 6 त्याचबरोबर 2015 ते 16 या एका दशकामध्ये भारताने जवळजवळ 27,10,00,000 लोक हे दारिद्र्य रेषेच्या वरती आणलेले दिसतात. म्हणजेच त्या ठिकाणी जवळजवळ 50% गरिबी ही भारताने दूर केलेली आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जो दारिद्र्याचा दर आहे तो 55% होता आणि आज भारतातील दारिद्र्याचा दर हा फक्त 27.5% असलेला दिसतो. म्हणजेच त्या ठिकाणी भारतातील गरिबी करण्यामध्ये भारताने बऱ्याच प्रमाणात यश मिळवल्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेकडून सुद्धा भारताचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना आपल्याला दिसतंय. म्हणजेच अशा प्रकारे भारतातील जी गरिबी आहे त्या गरिबीचा विकास कसा करायचा आणि आर्थिक वृद्धीबरोबर गरिबांना या योजना कशा पोहोचवता येतील याचा विचार हा शासन संस्थेने केलेला आहे. कारण जोपर्यंत आर्थिक वृद्धी ही गरिबी निर्मूलनासाठी सहाय्यभूत ठरत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आर्थिक विकास हा होत नाही. आणि म्हणून भारत सरकारने आर्थिक वृद्धीबरोबरच गरिबांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या गरिबांसाठीच्या योजना ह्या आखलेल्या आहेत. अनेक कल्याणकारी योजना ह्या आखलेल्या आहेत. सामाजिक मूल्याला अधिक महत्त्व दिलेले आहे, मानवी मूल्याला अधिक महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळेच साहजिकच गरिबी निर्मूलनात भारताला बऱ्यापैकी यश आलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून भारताची ही जी विकास प्रक्रिया आहे त्या भारताच्या विकास प्रक्रियेचे महत्त्वाचे काही पैलू आहेत. त्या महत्त्वाच्या पैलूंचा आपण नंतरच्या तासिकेला अभ्यास करू. तर थांबू मित्रांनो, धन्यवाद.